अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत याच्याकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे। जर त्या पोलीस फोर्सने काहीच कारवाई केली नसती तर घटना याही पेक्षा गंभीर झाली असती। एकूण 278 आरोपी हे आतापर्यंत अटक झालेले आहेत। नवीन फोर्स जो पाठवला तो फोर्स पाठवतपर्यंत हे काबूमध्ये आणणं कठीण गेलं। पण जे म्हणताय याच्या मागचे मास्टरमाइंड आहेत का, त्याही दिशेने आम्ही चाललो। खरोखर एकूण ही जी घटना या ठिकाणी घडलेली आहे ही अतिशय गंभीर घटना आहे आणि अशा प्रकारे मॉबनी जाऊन लोकप्रतिनिधींचे घरं जाणे, त्यांना टार्गेट करणं आणि जवळपास सगळ्याच पक्षाच्या लोकांवर त्या ठिकाणी त्यांनी टार्गेट केलेलं आहे। आमच्या भाजपचे अध्यक्षाचं ऑफिस त्या ठिकाणी त्यांनी झालं, राष्ट्रवादीचं झालं, दोन्ही राष्ट्रवादीवर हल्ला झाला, दोन्ही शिवसेनेच्या गटांवर त्या ठिकाणी हल्ला झाला, सगळ्यांवरच हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे। आणि एकूणच ही जी काही सगळी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये संदीप क्षीरसागर यांनी जी काही त्यांची व्यथा व्यक्त केलेली आहे ती निश्चितपणे गंभीर आहे आणि माझं अतिशय स्पष्ट या संदर्भातलं मत आहे की अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत याच्याकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे। कारण अशा प्रकारच्या घटनांमध्ये जर आपण राजकारण करायला लागलो तर मला असं वाटतं की मग महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था कधी राहणार नाही। आणि म्हणूनच पहिल्यांदा तर जी काही घटना घडली त्यावेळी जो काही अवेलेबल पोलीस फोर्स होता हा पोलीस फोर्स त्या ठिकाणी जी कारवाई करता येत होती ती करत होता आणि जर त्या पोलीस फोर्सने काहीच कारवाई केली नसती तर घटना याही पेक्षा गंभीर झाली असती। मात्र हे तेवढंच खरं आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित झाले होते त्या मानाने तो फोर्स कमी होता। बाहेरून जो फोर्स पाठवला तो फोर्स पोहोचतपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी या घटना झाल्या होत्या आणि असा मॉब एकच मॉब सगळीकडे गेला असं नाहीये, वेगवेगळे मॉब तयार झालेले आहेत। आता जे काही आपण त्याची तपासणी केली काही लोक कॉमन दिसत आहेत, म्हणजे 3-4 लोक असे आहेत जे 2-3 स्पॉटवर आहेत, 3-4 लोक काही लोक असे आहेत ते 4 स्पॉटवर आहेत, पण प्रत्येक स्पॉटवर वेगवेगळे लोक देखील त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत। आणि म्हणून या संदर्भात आपण जर बघितलं तर माजलगावची केस असेल किंवा बीडची केस असेल मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण अटक केलेली आहे। एकूण 278 आरोपी हे आतापर्यंत अटक झालेले आहेत, ज्यातले 30 आरोपी असे आहेत की जे सराईत गुन्हेगार आहेत, ज्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या गुन्ह्याच्या केसेस आहेत। असे सराईत गुन्हेगार याच्यामध्ये 30 आहेत आणि अजूनही माजलगावच्या केसमध्ये 40 गुन्हेगार हे फरारीत आहेत, त्यांचा शोध घेणं चाललाय। बीडच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे जे वेगवेगळे गुन्हे झाले 61 गुन्हेगार हे अजूनही त्या ठिकाणी सापडलेले नाहीत, त्यांना शोधण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आणि जे वारंवार काही लोक मांडण्याचा प्रयत्न करतायत किंवा तुम्ही निष्पापांना पकडताय, ज्यांची ऍक्टिव्ह याच्यामध्ये पार्टिसिपेशन होतं, ज्यांना ज्यांना पकडलाय असं आहे मॉब पॅसिव्ह असतो ऍक्टिव्ह असतो। मॉब तर 5000 लोकांचा देखील असू शकतो, पण ते सगळे 5000 लोक पकडलेले नाही आहेत। ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा आहे, जे लोक हे सगळं करताना दिसत आहेत आणि मेजर लोकांच्या विरुद्ध सीसीटीव्हीचं फुटेज आहे, पण आपल्याकडे तिथे सीसीटीव्हीचं कव्हरेज असं नाही आहे की ज्याच्यामध्ये 360 डिग्री आपल्याकडे कव्हरेज येईल। जसं प्रकाशदादांच्या घरी जे जाळायचा प्रयत्न करत होते त्यातल्या एका मॉबने सीसीटीव्ही फोडून टाकलाय, त्यामुळे त्याचं काही आपल्याकडे फुटेजच नाहीये। तर केवळ फुटेज नाही तर ज्यांना आता आरोपींना पकडलं, या आरोपींची चौकशी झाली, त्यांचे व्हॉट्सअपचे मेसेजेस कोणी कोणाला काय एक्सचेंज केलेले आहेत, टेक्स्ट मेसेजेस कोणी कोणाला काय एक्सचेंज केलेले आहेत, प्रत्येकाचं मोबाईल लोकेशन काय हे त्या ठिकाणी बघितलेलं आहे। आणि मग ज्यांच्या ज्यांच्या विरुद्ध पुरावे मिळालेले आहेत
अशा लोकांना या ठिकाणी अटक केली आहे। आणि हे जे मी सांगितलं अजून 101 लोक 61 लोक बीडचे आणि 40 लोक माजलगावच्या केसमधले, या लोकांच्या विरुद्धही सबळ पुरावे आहेत, त्यामुळे त्यांना देखील अटक या ठिकाणी करण्यात येणार आहे। आणि आपण या ठिकाणी जे सांगितलं हे खरं आहे की पोलिसांची कारवाई याहीपेक्षा जास्त व्हायला हवी होती, पण दुर्दैवाने पोलिसांची संख्या आणि जे दंगलखोर लोक होते त्यांची संख्या, या संख्येत एक मोठा फरक होता। आणि म्हणून त्या ठिकाणी नवीन फोर्स जो पाठवला तो फोर्स पाठवतपर्यंत हे काबूमध्ये आणणं कठीण गेलं, हे देखील तितकंच सत्य आहे। दुसरं असं आहे की आता आम्ही हेही तपासून पाहतो आहोत की हे प्लॅन्ड होतं का, याच्यामध्ये अशा प्रकारचे जे काही हल्ले आहेत हे ठरवून त्याची तयारी करून या संदर्भात अशा प्रकारचा हल्ला केलाय का, लवकरच ते देखील लक्षात येईल। आपण जे म्हणताय याच्या मागचे मास्टर माइंड आहेत का, त्याही दिशेने आम्ही चाललो। आणि हे जे आता फरार आहेत याच्यातले काही लोक सापडले की मग ज्या काही मास्टर माइंड संदर्भातल्या शंका आहेत त्या शंका देखील या ठिकाणी त्याचंही निरसन हे निश्चितपणे या ठिकाणी होईल। आणि म्हणून या घटनेला सरकारने अत्यंत गांभीर्याने घेतलाय। या संदर्भात जी कारवाई करण्याची आवश्यकता आहे ती सगळी कारवाई आम्ही केलेली आहे। आणि कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये कोणी असो, कुठल्या पक्षाचा आहे, जातीचा आहे, धर्माचा आहे, काही न पाहता याच्यामध्ये कारवाई ही करण्यात येईल, हा विश्वास मी आपल्याला देतो। आपल्यापैकी अनेकांशी पोलीस बोललेले आहेत, आपण ज्या शंका व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यावरही आमचा तपास चाललेला आहे। त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मागे हटण्याचं कारणच नाही, याच्यामध्ये आम्ही मागे येणार नाही।